राजे, दादासाहेब आले. हे काय? अकबाई, मोत्यांचा सर? या, बघितलं का हे शाल? हो, शंभूराजे हर एकाच काही ना काही घेऊन आल्यात हा आठवणीनं. हे पहा, आमच्यासाठीही मोत्यांचा सर आणलाय त्यांनी. आपण कोणीही रागावू नये म्हणून केलेली मखलाशी आहे ही, बरं का? हो हो, अगदी. पण या सगळ्यातून त्यांनी न सांगताच एक गोष्ट मात्र आम्हाला समजली. कोणती गोष्ट? की एवढे दिवस शंभूराजे दडी मारून कुठे बसले होते. तुम्हाला कसं समजलं हे? हा मोत्यांचा सर बघा, सराची घडणावळ सुरती आहे. अगं बाई, आणि हा सूत, हा सुद्धा सुरत प्रांतातील आहे बरं का. आमच्या लक्षातच आलं नाहीये. शंभूराजे सुरतेलाच गेले होते याचा हा धडधडीत पुरावा आहे. ओ पंत, ऐकलं का? अहो महाडला जायचंय ना, परवानगी घेतली का? या या आत या. अहो आता आत कशाला? हा, अहो, जायचं आणि यायचंय, उशीर होईल. अहो या, तोंड तर गोड करा. घ्या. हा? मिठाई दिसत्या. घ्या घ्या, मिठाई घ्या. अहो आपल्या राजेंनी पाठवले आपल्या सगळ्यांसाठी. घ्या. मिठाई इथली दिसत नाही, वासावरनं गुर्जर प्रांतातली दिसत्या. बरोबर, ही मिठाई सुरतेचीच. सुरतेवर हल्ला होणार ही बातमी खरी होती तर. अहो खरीच ती. अहो आपल्याला तरी सांगायचं होतं आधी. निदान त्या सुरतेच्या व्यापाऱ्यांकडून खंडणी तरी जमा करून घेतली असती. पंत, म्हणजे सरकारात जमा करून घेतली असती. हा, अव त्यांना बातमी गुप्त ठेवायची असणार म्हणून आपल्याला सांगितली नसणार. ही कसली गुप्तता? अहो गेले गुपचूप ते, पण येताना सर्वांसाठी मिठाई घेऊन आले न विसरता. त्यांना काय वाटलं, आम्हाला या मिठाईचं नाव गाव कळणार नाही का? आणि ही मिठाई आता आणखीन कोणाला वाटते कोणाच ठाऊक. दिली असणार. अहो मग आता अख्ख्या गावालाच कळलं की राजे सुरतेला जाऊन आले ते. म्हणजे महाराजांच्या नंतरची शंभूराजांची पहिलीच मोहीम, त्यात बी धरबंद नाही. अहो धरबंद घालणारे आपण, आणि आपण कुठे आहोत त्यांच्या बरोबर. दुसरी गोष्ट, महाराजांनी सुरत मारली म्हणून हे निघालेत सुरत मारायला. महाराजांचं येणं जाणं कसं वाऱ्यासारखं, कानास कुर्र नाही. आणि हे मिठाई वाटत आले. मी म्हणतो तेच खरं, महाराजांची सर शंभू राजांना येणार नाही म्हणजे नाहीच. ही तापी नदी, हे आजूबाजूचे 17 पुरे, आणि ही का येसू? येसू, हा दागिना आम्ही तुम्हाला भेट दिला होता, ऐकताय का असा? फेकला नाही, माघारी केलाय तुम्हाला. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, गळ्याशी आलेला आमचा जीव असा गळ्यात दागिना घालून शांत होणार नाही. कुठे गेला होता? दागिन्यावरून तरी ओळखायचं होतं. आम्ही विचारलं कुठे गेला होता. तापी तीरावर. तापी तीरावर अनेक गावं आहेत. सुरतेला गेलो होतो. पण मग यात तर वेगळाच उल्लेख आहे.
ही तर कविता आहे तुमच्यासाठी लिहिलेली. देखिरी हरिके चंचलन बहुखंजन मीन मृगज चपलाई नहीं पटतर एक सैन. देखरी हरिके चंचलन राजीव दल. राजीव म्हणजे कमळ. इंदिवर, इंदिवर म्हणजे सुद्धा कमळ आणि शतदल म्हणजे सुद्धा कमळच. श्रीकृष्णाच्या डोळ्यांचं वर्णन उत्तमच केलंय तुम्ही. पण आमचा डोळा चुकवून नक्की कुठे गेला होता ते सांगा आम्हाला. सुरत की बुऱ्हाणपूर? साहेब, येसू, अहो सुरत की बुऱ्हाणपूर हे कुणाला कळू नये म्हणून तर एवढा खटाटोप केला. पण आम्हाला काहीच सांगितलं नाही तुम्ही. आम्हाला कुणालाही सुगावा लागू द्यायचा नव्हता आणि आमचा हेतूही साध्य करायचा होता. तुम्हाला तर माहितीये गडावर काय परिस्थिती आहे. कणगीत पेवात किडे पसरावेत तसे फितूर पसरलेत गडावर. त्यांची दिशाभूल करण्यासाठी सुरत. मग आम्हाला कानात तरी सांगायचं. आम्ही काय खबर फोडणाऱ्या वाटलो तुम्हाला? आम्ही सुद्धा आबासाहेबांच्या सुनबाई आहोत. म्हणून तर कविता लिहिली तुमच्यासाठी. देखिरी हरिके चंचल नयन. हो, पण ते नयन वाचून वाचून आमच्याच डोळ्यात प्राण आला. गुप्तता राहिली ना, बस. येसू, सगळं आमच्या मनासारखं घडून आलं ना तर नर्मदे पलीकडं सुद्धा भगवा फडकाव. एवढी मेहनत घेताय, मग सगळं तुमच्या मनासारखंच होईल. राणी साहेब, पण यावेळी यश फक्त तुमच्या आमच्या मनावर अवलंबून नाहीये. ते अवलंबून आहे शहजादा अकबर आणि बादशाह औरंगजेब यांच्यात कोण विजयी होतो त्यावर. एक बात का हमेशा ख्याल रखना चाहिए कि इंसान की किस्मत की चादर अगर काले धागे से बुनी हुई हो, फिर जमजम का पानी हो या फिर कौसर नदी का पानी, उस काली चीज को कुछ भी सफेद नहीं कर सकता. शहजादी, आपको हमारी बात समझ में आई? जहांपना. आइए वजीर आलम, आइए आइए आइए. जहांपना, आपका सितारा जहां में बुलंद हो. माथे पर झुरिया, चेहरे पर पसीना, ये डर, ऐसे में हमारा सितारा कैसे बुलंद होगा वजीर आलम? माजरा क्या? जहांपना, राजपूतों और शहजादे ने आपके खिलाफ जंग की तैयारियां की हैं. ठीक है, करने दो तैयारी. जहांपना, सबके सब राजपूत शहजादे पर मर मिटने को तैयार हैं. क्यों ना हो, अकबर है ही ऐसा हमारा प्यारा सा शहजादा. वो जहां जाएगा ना, लोगों का लाडला अपने आप ही बन जाएगा. अबूजान, जहांपना, आप शहजादे की तारीफ कर रहे हो, पर उन्होंने तो अपने खिलाफ जंग की तैयारियां की हैं. तुम बेफिक्र रहो और तैयारियां शुरू करो. जी जहांपना, अपने फौज की पूरी तैयारियां. हाँ, तैयारियां जंग की नहीं जश्न की होनी चाहिए. शायद भाईजान वापस घर लौटेंगे, तो फिर इसी खुशी में जश्न. इंशाल्लाह ऐसा ही हो. सारी तैयारियां हो गई दुर्गादास जी? जी शहनशाह, आपके हुक्म का इंतजार है बस. यही शमशेर हमें हिंदुस्तान का शहंशाह बनाएगी.
आप सबको यहाँ पर देखकर बेहद खुशी हुई है हमें। अल्लाह ताला की मेहरबानी है हम सब पर, और हमें यकीन है कि हमारी ताकत देखकर औरंगजेब बादशाह जरूर डर जाएंगे। और हमें बखूबी पता है कि औरंगजेब हमारा कत्ल करने के इरादे से ही जंग के मैदान में आएंगे, लेकिन उनके और हमारे बीच होगी राजपूती सेना, वो राजपूती सेना जिसने हमेशा मुगलों को फतेह दिलवाई है। और जब तक आप सब हमारे साथ हैं, औरंगजेब हमारा बाल भी बांका नहीं कर सकता। निश्चिंत रहे आप शहनशाह, आपकी जान अब हमारी हिफाजत में। और राजपूतों की तो रीत है, वचन देते हैं तो तोड़ते नहीं। राजपूत या तो जीतता है या फिर मरता है। हम जानते हैं दुर्गादास जी, और हमें पूरा भरोसा है हमारे राजपूतों पर। कल का उगला हुआ सूरज एक नया शहनशाह देखेगा, नया आलमगीर। राणाओं, इस कल के आलमगीर को हम आज ही कुर्निसात करेंगे। पहला कुर्निसात इस दुर्गादास राठौड़ का। की होया? सुना नहीं आप लोगों ने? कुर्निसात कीजिए। राणा जी, कुर्निसात बाद में, पहले इस खलीते के राज हमें बताए शहजादा। क्या है क्या इसमें? हमारी मौत का पैगाम। क्या? बादशाह औरंगजेब ने अपने प्यारे शहजादे के नाम खत लिखा है। कहते हैं हम आगे से और आप पीछे से हमला कीजिए, पूरे राजपूतों को खत्म कर देंगे। क्या हो रहा है? लो पढ़ो। ये झूठ है, ये चाल हो सकती है। ये खत तुम्हें किसने दिया? दिया नहीं है, एक लिंग जी की कृपा से हमारे हाथ लगा। राणा जी, हम बता देते हैं, ये शहजादा और वो बादशाह मिले हुए हैं। ये मिले हुए। ये गलत है, ये आलमगीर का फरेब है। ये फरेब नहीं, आपकी चाल है। चाल है। भूल गए उस दिन रात को जब आपकी बहन आई थी? उसने सब समझाया होगा आपको। कुछ नहीं समझाया उसने, और हमने पहले ही कहा है कि हमने उन्हें मना कर दिया है। ना तो किसी ने देखा और ना तो किसी ने सुना। किसी ने सुना नहीं है, पर हमें पता चला है। अच्छा हुआ ये खत हमारे हाथ लग गया, बच गए। बोलो। ये झूठ है, एक फरेबी चाल है। फरेब तो आपने किया है हमसे। जैसा बादशाह वैसा है उसका बेटा। छोड़ेंगे नहीं। रुक जाइए, ये हमारी पनाह में है। वचन दिया है हमने, और हम जानते हैं शहजादे हमसे दगा नहीं करेंगे। ये चाल ये औरंगजेब की है। राणा जी, आप बाजू हटो, इस शहजादे को हम खत्म करेंगे। तो पहले दुर्गादास को मारना होगा। मारो हमें। दुर्गादास जी, अब हम आपके साथ नहीं हैं। ये जंग अब हमारी नहीं। चलो। राणा, बहुत बड़ी गलती कर रहे हो। औरंगजेब को मात देने का इससे बड़ा मौका नहीं मिलेगा। शहजादे, औरंगजेब ने तो बिना तलवार चलाए ही जंग जीत ली। राणा जी, अब दुर्गादास जी,
अब अब्बा जान हमें जिंदा नहीं छोड़ेंगे। जहापना, जहापना, माफी जहापना, लेकिन बड़ी खुशी की बात है। वजीर आलम, जहापना, करामात, करामात, आप तो जिंदा पीर हैं। ऐसा क्या हुआ? मुबारक हो जहापना, हमें जंग में फतेह मिल गई। क्या फतेह? जी शहजादी। लेकिन कैसे? अभी तक अब्बा जान ने मैदान जंग में पैर भी नहीं रखा। वही तो बात है, जहांपना ने जंगे मैदान में पैर रखा भी नहीं और बिना तलवार उठाए जहांपना ने जंग में फतेह पा ली। लेकिन कैसे? यकीन नहीं आ रहा। बेड़ी जीनत, जंग के दाव पेच कुछ अलग होते हैं। बागी अकबर भी नादान है, ये सारी बातें समझ में नहीं आएंगी। लेकिन हाँ, हमारे बेटे को ये तो पता चल गया कि आखिर शिकस्त होती क्या है। अब समझ में आया कि आपने जंग से पहले जश्न मनाने क्यों कहा। बेड़ी जीनत, आज हम देर रात तक पाक किताब पढ़ेंगे। इससे हमारी रूह को बहुत सुकून मिलता है। हाँ बेटा। मामासाहेब तुम्हाला सांगतो, राजपूत दुर्गादास राठोड आणि शहजादा अकबर हिंदुस्थानचं भवितव्य बदलणार। माझ्या ध्यानात नाही आलं। मामासाहेब राजपूत औरंगजेबावर चिडले, याचं कारण म्हणजे औरंगजेबाची असुरी महत्वाकांक्षा आणि त्याच्या अन्याय्य मागण्या। राजन, औरंगजेब तर महत्वाकांक्षी तर आहेच, पण त्याच्या मागण्या भयंकर आहेत कविराज। औरंगजेबाला उदयपुरात शरीयत कायदा लागू करायचा आहे, देवळं पाडून मशिदी बांधायच्या, काजीचा अधिकार राजपुतांनी मान्य करावा अशा मागण्या आहेत त्याच्या। ह्या मागण्या राजपूत कधीही मान्य करणार नाहीत। म्हणूनच युद्ध होणार। 30-40 हजार कडवा राजपूत औरंगजेबाचा निपात करणार आणि औरंगजेब सफा होताच आपण बुऱ्हाणपूर मारायचं आणि हा सगळा मुलूक स्वराज्याला जोडायचा। राजन, राणी साहेब, आणि साहेब आपण इथं आपण सूर्यमाळ विसरला। असं कसं झालं? माळ कशी विसरलो आपण? आवई विसरणार नाही तर काय? चित आहे का तुमचं थाऱ्यावर? तिकडं त्यो अकबर आणि त्या औरंगजेबाच्या युद्धात कोण जिंकणार ती खबर कवा येणार? आपण बुऱ्हाणपूरला कवा जाणार? इकडं तुमचं लक्ष। ह्या खबर आली सुद्धा, खुद्द बहिर्जी नाही का आलेत। काय खबर भैरजी काका? शहजादा अकबर जिंकला? नाही राजा, शहजादा अकबर हरला। औरंगजेबाचं कपट जिंकलं। काय? होय राजा, औरंगजेबानं कारस्थानाचा इच्छू राजपुतांच्या अंगरक्यात सोडला आणि तलवार न उचलता औरंगजेब जिंकला।